कल्याण गावाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहोत. इतिहास हा जगायचा असतो, तो अनुभवायचा असतो आणि तो अनुभवण्याकरिता कदाचित थोडा असा प्रवास आपल्याला करावा लागतो. आणि मला प्रवास करताना तुम्ही अगदी बघितलेलंच. आपण तानाजीरावांचा पराक्रम बघणार आहोत. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे आज यांचा स्मृती दिन आहे. अर्ध्या रात्री कदाचित राजगडावरनं आपण घेतलेली कोंढाण्याची मोहीम पूर्ण करण्याकरिता तानाजीराव जे आहेत ते कदाचित याच गावाच्या पायथ्याशी येऊन, म्हणजे आम्ही सध्या कल्याण गावाच्या पायथ्याशी आहेत आणि कल्याण गावाच्या दिशेने असणारा कल्याण दरवाजा, ज्याचं नाव कल्याण दरवाजा या गावाच्या मुळे पडले, त्या कल्याण दरवाजानं आम्ही मोहीम करणार आहेत. तानाजीराव तानाजी काड्यांनी गेलेले आहेत, पण कदाचित राजगडाचा सांगावा आल्यानंतर आपल्या सवंगड्यांना मावळ्यांना एकत्रित करून आपल्याला अर्ध्या रात्री रायबाचं लगीन काढलं होतं. ते सोडून कोंढाण्याचं लग्न करायला इथूनच कदाचित तानाजीराव जे ते निघाले असतील. आणि तेव्हा म्हणजे या अंधारात आम्हाला आता लक्षात येतंय की एवढी मोठी मोहीम, प्रचंड मोठा शत्रू समोर आहे, कमी लोक घेऊन आपण शत्रूवर चालून जाणार आहेत, सगळ्या गोष्टी करणार आहेत. आणि इथं तानाजीरावांची काय मनस्थिती असेल, सह्याद्रीच्या या डोंगरांमध्ये आज कदाचित अनुभवता येतंय की तो संकल्प किती दृढ होता, त्यात होणारा त्रास किती मोठा होता आणि त्यांनी केलेलं धाडस, राष्ट्रपती महाराजांप्रती, स्वराज्याप्रती केलेलं धाडस किती मोठं होतं. मोहिमेची सुरुवात आम्ही करतोय. छोटासा अग्नी आम्ही पेटवलेला आहे आणि ध्वजाचं पूजन आम्ही केलेलं आहे. आणि इथून आम्ही अनुभवणार आहेत, तुम्हालाही अनुभवायचंय की कोंढाण्याचा सिंहगड कसा होतो. राष्ट्राकरिता नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्वराज्याकरिता काय काय करतात. राजगडी महाराज आहेत, महाराजांना कळालेलं आहे की तानाजीराव जे ते मोहिमेकरिता निघालेत. महाराजांचं सुद्धा मन लागत नाहीये, इकडे तानाजीरावांना उदयभानाशी लढायचंय आणि आपला सिंहगड, आपला कोंढाणा परत स्वराज्यात घ्यायचाय. आणि अशी कदाचित मोहिमेची सुरुवात आम्ही सुद्धा करतोय. जय भवानी. जय भवानी.